जय शिवराय मंडळी, मी परेश आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. तर मंडळी, आज माझ्या भाचीचा म्हणजे तिचं नाव शौर्या, तर तिचा आज 3रा वाढदिवस आहे. तर या व्हिडिओमध्ये हा वाढदिवस आम्ही कशा प्रकारे सेलिब्रेट करतोय हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर बड्डेची तयारी सुरुवात झालेली आहे, माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता. आणि हा माझा भाचा स्मित म्हणजे आमच्या शौर्याचा भाऊ. तर हे सर्व या मे महिन्याच्या सुट्टीच्या निमित्ताने गावी आले होते, तर ते आता आमच्या घरी आले आहेत. तर चला बघूया आणखीन काय तयारी सुरू आहे. तर व्हिडिओ चालू ठेवूया, बघूया काय काय घरातली मंडळी करतायत. छोटंसं इंट्रोडक्शन पण आपण देऊया. फुगे फुगवतानाचा तर बड्डेची छोटीशी का होईना पण तयारी झालेली आहे. आणि आपण बघू शकता व्हिडिओमध्ये ह्या आमच्या स्मितने आणि आमच्या छोट्या मंडळीने ही तयारी केलेली आहे. तर ही छोटीशी तयारी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. स्मित आपल्या बहिणीच्या बड्डेच्या निमित्ताने खूप एक्सायटेड आहे. तर घरातली बाकी मंडळी आपापल्या कामात बिझी आहेत. बघूया. कामगिरी सुरू आहे, थोडासा पसारा आहे. पावसाचं सुद्धा वातावरण इकडे आहे, पण बघू शकता गावाला पावसाची सुद्धा हजेरी लागलेली आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे, थोडंसं वादळ वाऱ्याने नुकसान सुद्धा झालेलं आहे, हे आपण बघू शकता. तर स्मितची मस्ती चालू आहे, मस्ती कंटिन्यू आहे. ते गर्ल शौर्या आमची झोपलेली आहे आणि झोप तिला जबरदस्त लागलेली आहे. तिला ह्या झोपळ्याशिवाय दुसऱ्या ठिकाणी कुठली झोप लागत नाही. आणि बाकीचे घरातील सदस्य सुद्धा आपापल्या कामात बिझी आहे. आई पाहुणे येणार आहेत वाडीतले काही मंडळी, तर ते येणार असल्या कारणाने थोडीशी साफसफाई सुद्धा सुरू आहे. शौर्याची मम्मी अजून तयारी झाली नाही आहे. आणि ह्या बाजूला आहेत शौर्याचे पप्पा आमचे भाऊजी प्रसाद पांचाळ. तर हे सुद्धा आमच्या घरी आलेले आहेत. तर यावर्षी शौर्याचा आपण बड्डे करणार आहोत हे फायनल झालं होतं, तर त्या निमित्ताने ही तयारी सुरू आहे. शौर्याची मम्मी सुद्धा कपडे काढण्याच्या कामात व्यस्त आहे. ही शौर्याची मम्मी माझी बहिणाबाई मोठी. आणि तर शौर्या आणि सर्व तिचे फॅमिली मेंबर म्हणजे माझी बहीण, भाऊजी आणि स्मित हे सर्व मुंबईला असतात. तर स्मितची परीक्षा झाली आहे आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये ते सर्व लोक गावी आलेले आहेत. आणि मला वाटतं थोडीशी तयारी बाकी आहे बड्डेची आणि ती सुद्धा झालेली आहे. तर चला आपण पुन्हा घरात जाऊया. स्मित आणि हा प्रणव वाडीतला मुलगा आहे, त्यांची मस्ती सुद्धा चाललेली आहे. आणि मला वाटतं बड्डेची तयारी झालेली आहे. छोटेसेच सेलिब्रेशन असणार आहे. बड्डेची तयारी झालेली आहे आणि हे आमचं छोटं फॅमिली सेलिब्रेशन असणार आहे. घरातील किंवा शेजारच्यांना सुद्धा इन्व्हाइट केलेलं आहे, तर ते सुद्धा आता थोड्याच वेळात येतील. तर बड्डेला तुम्ही सुद्धा या. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक निमंत्रण करतो की या बड्डेला तुम्ही या आणि शौर्याला म्हणजे माझ्या बड्डेला तिच्या पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा द्या.
तर व्हिडिओ आपण स्टॉप करतोय. जेव्हा बड्डे सुरू होईल तेव्हा आपण व्हिडिओ पुन्हा एकदा स्टार्ट करणार आहोत. तर थोड्याशा विश्रांतीनंतर थोड्याशा वेळानंतर व्हिडिओला पुन्हा सुरुवात करतोय. तर माझा सुद्धा गेटअप झालेला आहे आणि थोड्याच वेळात बड्डेला सुरुवात होणार आहे. म्युझिकसुद्धा लागलेली आहे आणि बड्डेची जी उरलेली तयारी होती ती सुद्धा आम्ही पूर्ण केलेली आहे. तर ती सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर आपण बघू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे जी बर्थडेची छोटीशी तयारी राहिलेली होती ती सुद्धा आम्ही केलेली आहे. आणि घरात सुद्धा थोडीशी गडबड लगबग सुरू आहे सर्वांची. एक थोड्याच वेळात आता बड्डेला सुरुवात होणार आहे. तर थोड्याच वेळात बड्डेला सुरुवात होईल आणि जशी बड्डेची तयारी ते सेलिब्रेशन जवळ येईल तशी एक्साइटमेंटसुद्धा आपली वाढणार आहे. आणि छोटीशी जिचा हा बड्डे आहे शौर्या तीसुद्धा तयार होते. तर थोड्याशा वेळानंतर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघालच की कशा प्रकारे तयार झालेली आहे आणि कशा प्रकारे नटलेली आहे. तर तिच्या तयारीची आपण म्हणजे होण्याची वाट बघूया. तोपर्यंत बघूया काय बाकी तयारी सुरू आहे. तर ही आमची बड्डे गर्ल शौर्या तयार झालेली आहे आणि कशा प्रकारे नटलेले आहे हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तीसुद्धा आता वाट बघते की बड्डेचा जो केक आहे तो कधी तिच्यासमोर येतो आहे आणि तो कधी कापतो आहे. तर चला केकसुद्धा आणूया. तर या शौर्याची थोडीशी मस्ती चालू आहे आणि केकसुद्धा आणण्यात आलेला आहे. फिरवत तर बड्डेचा केक सुद्धा आपल्या समोर आहे बघू शकता. तर अशा प्रकारे घरातले सर्व मेंबर आणि इतर वाडी म्हणजे आपले शेजार घराच्या शेजारचे आणि सर्व छोटे मंडळीसुद्धा बड्डेसाठी उपस्थित झालेले आहेत. थोड्याच वेळात केक कापणेसुद्धा येणार आहे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Laura. Happy birthday to you.
राहू दे, राहू दे, राहू दे. तर अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेट झालेला आहे आणि बड्डेच्या या लोक आले होते त्यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि या बड्डेच्या निमित्ताने केक आणि थोडासा वेफर्सचं सुद्धा वाटप करण्यात येणार आहे. त्याचा सुद्धा बाकीची मंडळी हे लाभ घेत आहेत आणि ते भरण्याचं काम आमचे हे मंडळी करत आहेत तर ते सुद्धा आपण बघूया. तर इकडं वेफर्सचं वाटपसुद्धा आणि केकचं दोन्ही वाटप सुरू आहे. तर त्यासाठी सुद्धा बाकीचे शेजारी आणि आमचे मंडळी तयारी चालू आहे. ते सुद्धा तुम्ही खायला या, त्याचा सुद्धा आपण आस्वाद घ्यायचा आहे. अरे नुसते खाऊ नका, घ्या त्याला भरायला घ्या, द्यायला वाटायला सुरुवात करा. केक संपवून टाका तो. मोठा दे. हा का नवरा वाटतोय. तर थोडंसं फोटोशूट सुद्धा चालू आहे. तर मंडळी हा बड्डेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा, कारण असे व्हिडिओ मी आपल्या चॅनलला ठेवत असतो. तो पण भेटूया चॅनलच्या पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.